पोलिसांना एका पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ धक्कादायक सापडले आणि त्यानंतर नाशिकमध्ये अटक झाली एका अशा ज्योतिषाची ज्याच्याकडे एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांसारखे नेतेही जात होते. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? 35 वर्षीय महिलेला अशोक खरात उर्फ कॅप्टन याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला, व्हिडिओ रेकॉर्ड केले. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. महाराष्ट्रात सध्या एकामागोमाग एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. काल एका कीर्तनकाराच्या प्रकरणानं राज्य हादरलं आणि आज नाशिकमध्ये आणखी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. स्वतःला ज्योतिषी, कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ आणि कॅप्टन म्हणून ओळख करून देणारा अशोक खरात नावाचा व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात गेला आहे. मोठमोठ्या राजकीय नेत्यांना भविष्य सांगतो अशी ओळख निर्माण केलेल्या या व्यक्तीवर अत्याचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. महिलेच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2022 ते 2025 या कालावधीत अशोक खरात उर्फ कॅप्टन यानं तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. मंत्रतंत्र, धार्मिक विधी आणि दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्या महिलेचा विश्वास जिंकला आणि तिच्यावर मानसिक दबाव टाकून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पहाटेच्या सुमारास अशोक खरात याला अटक करण्यात आली. त्याआधी पोलिसांनी नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयावर छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला आणि या पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये काही राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि महिलांचे फुटेज असल्याची चर्चा पोलीस सूत्रांकडून केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणानं आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच आणि गुंडा पथक करत असून पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर साहित्यही जप्त केले आहे. मोबाईलमध्ये देखील अनेक व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आता प्रश्न असा आहे की हा अशोक खरात नेमका कोण आहे? नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे राहणाऱ्या अशोक खरातनं शिवनिका ट्रस्ट नावाची संस्था स्थापन केली होती आणि तो या संस्थेचा अध्यक्ष होता. मिरगाव येथे त्यानं ईशान्येश्वर मंदिर उभारलं आणि त्याच मंदिर परिसरातून तो आपलं ज्योतिष आणि भविष्यकथनाचं काम करत होता. त्याच्या वेबसाईटनुसार त्याचं शिक्षण BSc मॅथ्स झालेलं आहे आणि त्यानं नौकानयन विभागात प्रशिक्षण घेतलं होतं. काही वर्ष भारतीय आणि परदेशी नौकानयन विभागात काम केल्यानंतर तो निवृत्त झाला आणि त्यानंतर भविष्य सांगण्याच्या व्यवसायाकडे वळला. अंकशास्त्र आणि ज्योतिष यांच्या आधारे तो लोकांना भविष्य सांगत असे आणि हळूहळू अनेक राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे येऊ लागले. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथे त्याचं कार्यालय होतं. लोकांच्या जन्मतारखेवरून तो त्यांच्या आयुष्याबद्दल भविष्य सांगायचा असा दावा केला जात होता. याच माध्यमातून त्यानं मोठी ओळख आणि संपत्तीही कमावल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणामुळे आणखी एक मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण या व्यक्तीच्या संपर्कात काही मोठ्या राजकीय नेत्यांची नावं आता चर्चेत येत आहेत. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते अशी माहिती समोर आली होती. तसंच रुपाली चाकणकर यांचेही अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ देखील दिसत असल्यामुळे राजकीय चर्चा अधिक तीव्र झाली आहे. मात्र या आरोपांबाबत रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल त्यांना कोणतीही माहिती नव्हती आणि या प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी असा त्यांचा विश्वास आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर टीका करत याला महाराष्ट्राची ॲप्सन फाईल्स असे संबोधले आहे आणि अनेक राजकीय नेत्यांचे संबंध या व्यक्तीशी असल्याचा आरोप केला आहे. एकूणच या प्रकरणामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
धार्मिक श्रद्धा, ज्योतिष आणि अध्यात्म यांच्या नावावर लोकांचा विश्वास संपादन करून काही लोक त्याचा गैरफायदा घेत असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तपास सुरू आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणातून आणखी कोडकोडती माहिती समोर येते आणि या कथित व्हिडिओमुळे आणखी कोणाची नावं पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.